अशी आजची आपली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय रंगतदार असा सामना या ठिकाणी आपण आगरीपाड्याच्या ग्राउंडवर बघत आहोत। मिश्रा ग्राउंड आणि पहिलेच फलंदाज आहेत निलेश आणि राज। निलेश आणि राज सर्व आर्किटेक्ट्सना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। सगळ्यांची विनंती आहे ऑर्गनायझर्सची की आर्किटेक्ट्स लोकांनी व्यासपीठावर यायचं। आणि पहिला चेंडू आणि हा निर्धाव असा हा चेंडू, कुठली धाव नाही। अजून मजा येईल। बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर साहिल। साहिल याचा निर्धाव चेंडू आपण बघितला। दुसरा चेंडू घेऊन येत आहेत निलेश यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कदाचित एकच धावावर समाधान मानावं लागेल। धाव संख्येत 1 निवाड झालेली आहे। पहिलं खातं खोललेलं आहे निलेश यांनी। राज फलंदाजी करणार आहे। राज पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन राज यांच्यासाठी। राज यांनी उत्तम मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। अतिशय चांगलं असं षटक म्हणता येईल। पहिलं षटक आहे या ठिकाणी। पॉवर प्ले आहे आणि तरी इतकं चांगलं षटक आपल्याला बघायला मिळते। प्रोफेशनल षटक बघायला मिळते। साहिल पुन्हा एकदा। आता मात्र राजनी फटका मारण्याचा जो प्रयत्न केला तो सरळ सीमा पार आणि हा षटकार। कमॉन डीजे। दरम्यान समालोचन कक्षात आपल्या समवेत एक सहसमालोचक मिलिंद साखरे सर यांचं आगमन झालंय आणि ते आज आम्हाला साथ देणार समालोचन कक्षात, यात शंका नाहीये। वेलकम मिलिंद साखरे सर। थँक्यू मृण्मय थँक्यू। दोघेही आपण सिल्वर राशीचे आहेत, मिलिंद आणि मृण्मय। मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ पाहतोय। आजच्या दिवसातील तिसरा सामना जिकडे पालघर टायगर्स आणि पालघर फायटर्स हे दोन संघ जिंकण्यासाठी लढतायत। पुढचा चेंडू घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज। यावेळेस रिव्हर्स शिफ्टचा फटका, देखणा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय थर्डमॅन सीमारेषा पार। फलंदाजाच्या फळीतून आलाय ब्रँडेड चौकार। 4 जबरदस्त गाणी आपल्याला पाहायला मिळतात डीजे नकुल यांच्याकडून। मी नेहमीच आणि पुन्हा पुन्हा त्याचं नाव घेतोय, कारण एक जोश जो सर्व खेळाडूंना पाहिजे असतो तो आपल्या डीजे मास्टर कडूनच मिळत असतो। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 11 धावा। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। राज आपल्या रंगात आलाय। चांगली फलंदाजी, एक षटकार आणि चौकार मारून फलंदाजी मार्कवर। साहिलचे 3 चेंडू अतिशय आक्रमक होते आणि त्यानंतर राजची बॅटिंग आक्रमक आहे। अशी तोड या ठिकाणी आणि पुन्हा एकदा राजचा हा फटका, परंतु कॅच घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही। 2 धावांवर समाधान। धावसंख्येत 2 निवाड। धावसंख्या झालेली आहे 13 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर। येस मिलिंद सर, 1 षटकाचा खेळ संपला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 13 धावा। पहिल्या षटकामध्ये आपण काय पाहिलं? पहिले 2 चेंडू गोलंदाजांकडून पाहिले, अतिशय आक्रमकरित्या हाताळले, मात्र त्याला तोडीस तोड उत्तर देत राजने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं की मी काही कमी नाहीये। 1 षटकार आणि 1 चौकार आणि त्याच पद्धतीने धावसंख्या धावफलकावर 13 धावा। म्हणून खरोखरच म्हणजे याला म्हणतात आक्रमकता आणि याला म्हणतात क्रिकेट। क्रिकेटमध्ये हेच असते, कधी बॉलर कधी बॅट्समन एकाच एक सरासर आणि मग तो सामना रंगतो आणि मग प्रेक्षक या ठिकाणी हजारो प्रेक्षक आपल्या यूट्यूबवर जे पाहणार आहेत
ते मंत्रमुग्ध होतात. हीच आहे क्रिकेटची मजा. जबरदस्त जबरदस्त सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे राज आपल्या रंगात चांगली फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये योगेश पामाळे यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम योगेश पामाळे सर, तुम्ही आलात या स्पर्धेला अजून रंगत येईल. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिलिंद सर, प्रशांतच्या रूपामध्ये. प्रशांत नावाप्रमाणे प्रशांत महासागरासारखं रूप आपण त्याचं बघणार आहे. बघूया काय करतो प्रशांत बॉलिंग घेऊन, कारण 13 धावा झालेल्या आहेत. आता रोखायचं. तुल्यबळ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टी मार्कवर 2 सलामीवीर पालघर टायगरच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन प्रशांत सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सामना करेल फलंदाज निलेश. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चालाय मिड ऑन रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र त्याच्याकडून झाली चुकी आणि त्याचा फायदा झाला फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं आलं यश. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर मिलिंद सर आतापर्यंत 14 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे पुन्हा एकदा प्रशांत, आणि प्रशांतच्या चेंडूवर राजनी मारलेला हा फटका. बघूया काय होतं, आणि हा कॅच सुटलेला आहे आणि षटकार दिलेला आहे अंपायरने. एक सुंदर असा मिळालेला षटकार, झेल सुटून थोडासा झटका आहे हा. कदाचित हा षटकार महाग पडू शकतो. राजचा सोडलेला हा षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू आणि त्याला खेचून मारला लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकारासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, दिशा बनवली, जागा बनवली आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय. लॉंग लेग सीमारेषा पार, राजच्या फळीतून आलाय क्वालिटी फटका, चौकार 4. से 18 नंबरची जर्सी घातलेला राज स्वतःच्या वैयक्तिक अशा 22 धावांवर खेळत आहे. येस, प्रसाद अमरे पालघर टायगर संघाचे संघ मालक यांच्याकडून फलंदाजांना प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस घुटनाटेक, एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये चौकार येतोय राजच्या फळीतून. राज काय थांबायचं नाव घेत नाहीये, चौकार. ओव्हर मध्ये क्वार्टर सेंचुरी ही खूप मोठी आहे. 26 धावा झालेल्या आहेत वैयक्तिक. अतिशय सुंदर आणि आक्रमक अशी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रशांत, राज त्याचा सामना करणार आहे आणि राजने पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला फटका. एकच धावांवर समाधान मानलेलं आहे. निलेश भाऊसाहेबांना बॅटिंग दिलेली आहे. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 29 धावा, 29 रन्स. राज सारखा एक मोठा फलंदाज फलंदाजी मार्कवर असल्यावर प्रशांत सारख्या गोलंदाजाला शांत राहावं लागतंय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. चेंडू खेळपट्टीवरच थांबला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
डॉट आला ना, म्हणजे 2च 4 आले ना. हो, बरोबर आहे. टोटल 6 आणि 4 10 14 15 16 29 झाले. बरोबर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. मिलिंद सर, एक चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजांना चांगली असा फटकार सरळ सीमारेषे पार. षटकार. कमांड डीजे. चांगला चेंडू, मात्र जागा बनवली. पुलचा फटका, पॉवरफुल फटका, सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं आणि धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळतात ऍडिशनल 6 रन्स. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 47 रन्स, 47 धावा. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शशांक राऊत राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. कमबॅक करेल का यावेळेस? पुन्हा एकदा पुलचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्याच्याकडून झालंय चुकी आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. ब्रुनर 51. इट्स 51. संघाचं अर्धशतक पूर्ण. मिलिंद सर. यस.
आणि पालघर पॅन्थर्स. पुढची मॅच आहे पालघर किंग वर्सेस पालघर पॅन्थर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की या ओव्हर नंतर आपण यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. पालघर पॅन्थर्स आणि पालघर किंग. पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन राजची जागा घेण्यासाठी आलेला आहे केतन. राजची जागा घेण्यासाठी आलेला आहे केतन. स्ट्राइक वर आहे निलेश भाऊसाहेब नितीन नितीन आणि बॉलर आहे नितीन. बघूया नितीन निलेश भाऊसाहेबांना. शेवटचा षटक आहे. स्कोर आहे टोटल स्कोर झाला 51. 51 धावा. निलेश भाऊसाहेबांसाठी नवीन चेंडू असणार आहे नितीनच्या स्वरूपात. आणि हा अतिशय चांगला असा चेंडू, मला वाटतं 22 असावा आणि चौकार. मिळतो. नक्कीच नक्कीच. मेहनतीला नशिबाची साथ हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ फेकून दिला. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 1 सेकंड फटकून चौकार. 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन. यावेळेस गोल्डनवर आदळलेला चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू विसावला नो मॅन्स लँड मध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं आलं यश. धावसंख्येत 3 धावेने भर पडली. मिलिंद सर, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. खरोखर मानावं लागेल 3 रन घेणं. बॉल बराच वेळ हवेत असल्याचा तो फायदा होता कदाचित. आणि चांगलं असं 3 धावा आपल्या संघासाठी रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दाखवलेली आहे निलेश भाऊसाहेब आणि केतन यांनी. पुन्हा एकदा आता केतन सामना करणार आहे नितीन यांचा सामना करत आहे केतन. आणि केतन पुन्हा एकदा बघूया आता काय करतो. आणि केतनने मारण्याचा प्रयत्न केला परंतु सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. मला वाटतं बऱ्याच वेळानंतर पडलेला हा निर्धाव चेंडू म्हणून येस, नक्कीच चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि 2 चांगले फलंदाजी मार्कवर आहेत आणि त्यांना शांत करणं हे गोलंदाजाचं काम. वळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज हुकलाय. पंच दर्शवतात लाईन मध्ये झाली चुकी. इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 63 धावा. 64 धावा. आता मात्र सुंदर फटका मारण्याचा हा प्रयत्न कदाचित कॅचच्या स्वरूपात बदलू शकतो. आणि हा सुंदर असा झेल विकेट निलेश भाऊसाहेबांचा विकेट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी नितीन यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. पहिले आक्रमण झालं होतं, मात्र कमबॅक करण्यात यश प्राप्त झालंय नितीनला. नवीन फलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला सरळ फेकून दिले. लॉंग लेग, सीमारेषा पार. चेंडू सरळ चाललाय चौकारासाठी. 4.
8 रन्स आणि 69 टू विन. यांचा कॅच पंकजने सोडला असता. चला पालघर किंग्स आणि पालघर पॅन्थर्स संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तो काय जाईल ना आता उडवायला जाईल ना. टोटल किती यांनी 68 69चा टार्गेट आहे ना. मृण्मय आपण बघितलं या मॅच मध्ये एक झेल किती महागात पडला. जर तो झेल यांनी पकडला असता राजचा, मला वाटतं पंकज होता, आणि तो झेल त्याला जमला नाही, चुकला तो, आणि त्या झेल नंतर त्यांनी मारलेली जवळजवळ हाफ सेंचुरी, 1 रनसाठी हाफ सेंचुरी गेल्याचं दुःख नक्कीच राजला असेल. नक्कीच नक्कीच मी सर. सर्व आर्किटेक्ट्सना विनंती करतो, आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्सना, की आपण या ठिकाणी कक्षात यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. त्याच्याकडे होतं ना मंगेशकडे का मनाकडे. 1 2 3 कॉइन ठेवायला पाहिजे. कॉइन आहे का? हे रवी रवी कॉइन आहे का बघ. कोणाकडे कॉइन असेल तर प्लीज द्यायचं आहे टॉस उडवण्यासाठी कॉइन. या ठिकाणी आपण कॅप्टन अजित आलेला आहे टॉस उडवण्यासाठी किंग्स टीम कडून. पालघर किंग्स आणि पालघर पॅन्थर्स, जतीन आणि अजित. हेड इज अ कॉल आणि इट्स टेल्स. पालघर किंग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल फील्ड पोस्ट आणि किती धावा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 45. ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. सर तुम्हाला देखील शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिकडे आमच्यासोबत जोडले जात आहेत मिलिंद साखरे सर. व्हेरी हँडसम अँड चार्मिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू मृण्मय. आता बघूया समोरच्या टीम कडची आक्रमकता. बॅटिंग आली, फिल्डिंग येते. हॅलो माईक चेक. हॅलो. दरम्यान फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज शशांक राऊत. एक मोठं नाव पालघर क्रिकेट मध्ये. ज्या फलंदाजानं ज्या पट्ट्यानं अतिशय कमी वयामध्ये अजिंक्य मराठा शिरगाव सारख्या मोठ्या संघामध्ये आपल्या नावाची वर्णी लावली. मला आठवतं जिकडे मोठे मोठे खेळाडू अजिंक्य मराठा शिरगाव संघामध्ये खेळत असताना अतिशय लहान वयामध्ये शशांक फलंदाजी मार्कवर सलामीसाठी उतरायचा आणि असंख्य सामने या पट्ट्याने एका हाती आपल्या फलंदाजांनी जिंकवलेत. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज समोर एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला पार करण्यासाठी शशांक राऊतला आपल्या नावाच्या साजेशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते सुरुवात. मिलिंद सर पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, सुंदर फलंदाजी आपण पाहिली. आता हा सामना जिंकण्यासाठी टायगर संघाला चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. मृण्मयजी तुम्ही केलेल्या वर्णनानुसार सचिन तेंडुलकर बॅटिंगला आल्यासारखं मला वाटतोय आणि पहिलाच फटका त्यांनी मारण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, परंतु ठीक आहे, 1 धावांवर समाधान मानावं लागेल. खातं खोललेलं आहे 1 धावांनी. नक्कीच एक चांगली फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजी मार्कवर देखील आपल्याला राजच पाहायला मिळतोय. हे या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये असायला हवी, मग ती फलंदाजी असू दे अथवा गोलंदाजी असू दे. पुढचा चेंडू घेऊन राज. वेगवान मार आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र लाईन मध्ये झाली चुकी आणि पंच दर्शवतात सर इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 2 धावा. मजर सामना करणार आहेत आता मजर. बघूया राज यांनी मारलेले फटके मजर यांच्या बॅटेतून दिसतात का. राजची बॉलिंग आहे, त्याला उत्तर देण्याचा वेळ आहे. बघूया काय होते. आणि मजर आणि हा फटका मारण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा इरादा होता. बॉल नो नाही, वाईड नाही आणि निर्धाव असा हा चेंडू. 2 चेंडू 2 धावा, 1 अतिरिक्त धाव आहे. पुन्हा एकदा मजर सज्ज झालेला आहे.
राज आपला तिसरा चेंडू घेऊन अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवावी लागणार आहे. आता मात्र सुंदर असा यॉक चेंडू होता आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय चांगली अशी राजची बॉलिंग, इतकी आक्रमक बॅटिंग करून पुन्हा इतकी चांगली बॉलिंग करणं हे खरंच टास्क असते, कारण आपली एनर्जी ऑलरेडी संपुष्टात आली असते आणि तरी पण ती एनर्जी जर जपून ठेवत असेल, सेव्ह करत असेल तर रिअली फॅन्टॅस्टिक जॉब, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. आणि आता मात्र एकच धावांवर समाधान म्हणून पुन्हा एकदा शशांकला बॅटिंग दिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 3. 69चा मृण्मय 69चा पार जायचं आहे आणि 3 धावा फक्त आतापर्यंत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी राजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट आर्म पुलचा फटका, खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि फायटर संघाला लागलेला सर्वात मोठा 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 हादरा शशांक राऊत. बडी मछली जाल में विकेटचं पतन. ला लागलेला हा खूप मोठा झटका म्हणावा लागेल. म्हणून तू जसं म्हणाला की इतका चांगला आणि आक्रमक प्लेअर ज्यावेळेला कुठलंही मोठं असं कामगिरी करून जात नाही त्यावेळेला संघासाठी खूप मोठं आव्हान तयार होते. आणि पुन्हा एकदा आता मात्र कदाचित हा चौकार मिळणार आहे आणि हा चौकार. खूप चांगली मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते राजच्या मार्फत. जेवढी चांगली फलंदाजी त्याहूनही सुंदर गोलंदाजी शशांक सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त झालं होतं. मात्र शेवटच्या चेंडूवर नशिबाची साथ नाही लाभली आणि चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मिलिंद सर 7 धावा. आव्हान खूप मोठं आहे, मॅच खूप लांब आहे आणि फलंदाजांना मोठे फटके खेळावेच लागतील कारण ते त्यांच्यासाठी एक मोठा टास्क बनलंय. हो ना, कारण अजूनही 62 रन्सची आवश्यकता आहे, 62 धावांची आवश्यकता 3 षटकामध्ये आहे केवळ, म्हणजे 18 बॉलमध्ये 62. हे आव्हान थोडंसं तगडं आणि मोठं आहे. बघूया आता काय नेमकी जादू आपल्याला ग्राउंडवर पाहायला मिळते. फायटर्स कडून टायगर समोर, फायटर्स फाईट करतात टायगर बरोबर. एक चांगल्या कामगिरीची अपेक्षा प्रेक्षक प्रतीक्षेत. साहिल सामना करणार आहे मजर, बॉलर आहे संजय. संजय आपलं पहिलं असं वैयक्तिक षटक घेऊन संघासाठी दुसरं षटक घेऊन. मजर पुन्हा एकदा सज्ज, नॉन स्ट्राईकवर संजय आणि हा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न म्हणतो, रिव्हर्स शॉट मध्ये अपयश, निर्धाव असा हा चेंडू. पहिला चेंडू गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय खोलवट टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली मिड विकेट रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे सर. आणि मात्र एक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8 धावा. आता सामना करणार आहे साहिल, नवा कोरा खेळाडू, नवा कोरा बॅट्समन, ज्याला पहिलीच एक चौकार गिफ्ट दिलेला आहे असा बॅट्समन. आणि पुन्हा एकदा एक चौकार, सेम जागा, फक्त बॅटीचा स्ट्रोक बदलला आणि चौकार. सुंदर असा हा चौकार.
त्यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र कमबॅक केलाय गोलंदाज संजयनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पालघर टायगर्स एक चांगला संघ, जेवढी चांगली फलंदाजी त्याहूनही सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज संजय पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. सामना करेल फलंदाज सुनील. यावेळेस पुन्हा एकदा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. पंचांनी दर्शवला 122 धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत मिलिंद सर. अतिशय संतत गतीने चाललेली ही दुसरी इनिंग, ज्या अर्थी आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये मोठे फटके पाहायला मिळाले, मात्र चांगली गोलंदाजी त्याच संघाकडून पाहायला मिळते. सर फक्त 13 धावा आहेत, 2 षटकं झालेली आहेत. खूप मोठं आव्हान आहे, 69 रन्स टू विन. आणि अशा परिस्थितीमध्ये पालघर फायटर्स कडून आक्रमकता दिसणं गरजेचं आहे. बघूया आता काय करतो साहिल आणि मजर, या दोघांवर मजर आहे. क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सर. फलंदाजांना अक्षरशः झगडून ठेवलंय, मोठे फटके नाही येत आहेत. एक्झॅक्टली, जी बॅटिंग मध्ये त्यांनी आक्रमकता दाखवली तितकीच डिफेंडिंग पॉवर त्यांनी बॉलिंग मध्ये दाखवली. 100% नक्कीच क्रिकेटमध्ये हे जेव्हा बघायला मिळते. आणि आता मात्र हा फटका मारण्याचा चांगला प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने, कदाचित अरे वा वा वा, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 2 धावांवर रोखलेलं आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉलचे स्किल्स आपल्याला पाहायला मिळाले. एक्झॅक्टली, बट क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. इट्स ओके, दे आर नॉट प्रोफेशनल, नॉट अन इश्यू. पण चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, एक्झॅक्टली, तिन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या बघायला मिळतात. आणि हा मात्र रिव्हर्स फटका, आता मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न असूनही बॉल जास्त वेळ हवेत राहिल्यामुळे केवळ एकच धावांवर समाधान मानावं लागलं. तो बॉल सीमापार जाऊ शकला नाही. योगेश संखे हे मैदानात आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करत आहे. संखे साहेब, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, व्यासपीठावर आपण यायचं आहे. योगेश संखेजी, भूमी अभिलेख डिपार्टमेंट, आपण व्यासपीठावर येतोय सर. पुढचा चेंडू, यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली मिड ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार. 4.
सुंदर असा फटका म्हणावा लागेल, परंतु रोखण्यात यश निनाद यांना आणि एकच धावांवर समाधान. या ठिकाणी योगेश संके साहेब आलेले आहेत. मी मंगेश मार्ले यांना विनंती करतो की त्यांनी योगेश संके साहेबांचं स्वागत करायचं आहे. मंगेश मार्ले यांना विनंती करतो की त्यांनी योगेश संके सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं. शाल आणि श्रीफळ, सन्मानाचं प्रतीक शाल आणि श्रीफळ देऊन योगेश संखे यांचा सन्मान. धन्यवाद मंगेशजी. योगेश संखे साहेबांचा पुन्हा एकदा सर्व कॅमेरावाल्याला एक खुर्ची पाहिजे. आमच्या ऑर्गनायझर्स कडून, सर्व प्लेयर्स कडून स्वागत. आणि पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया, मैदानात जाऊया. आणि आता मात्र हा चांगला प्रयत्न म्हणावा लागेल मिड ऑफच्या दिशेने, आणि हा मला वाटते षटकार, अतिशय सुंदर षटकार म्हणावा लागेल. मृण्मय, मिड ऑफला इतकं चांगला षटकार मारणं ही बॅट्समनची स्किल असते. अँड वी सॉ द स्किल. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. नक्कीच जबरदस्त फटका. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निनाद. आणि मिलिंद सर, या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिलाय, कारण आव्हान खूप मोठं होतं आणि फलंदाजांना जगडून ठेवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली. फक्त 28 धावा झालेल्या, 28 रन्स, 69 पर्यंत जायचं आहे. शेवटचं षटक आहे. मला वाटते 40 धावांची आवश्यकता आहे. एका षटकामध्ये 40 धावा युवराजला यावं लागेल, तरी पण शक्य नाहीये. 9 बॉल टाकावे लागतील. नक्कीच निनाद आणि हा पहिलाच फटका रिव्हर्स शॉटच्या रूपाने निनाद यांना चौकार. कदाचित हे पहिले फटके अगोदर मिळाले असते तर काहीतरी रंगत अजून वाढली असती. कमॉन डीजे. चांगले फटके, थोडे लेट पण चांगले थेट. नक्कीच निनाद या गोलंदाजावर आक्रमण चढवलंय फलंदाजानं, मात्र आते आते देर कर दी आपने. पुढचा चेंडू, यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू म्हणेन. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ज्या वेळेस तुमच्या स्पीडवर, तुमच्या पेसवर आक्रमण होतं तेव्हा तुम्हाला कुठेतरी इंटेलिजन्स दाखवून चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते दिसलं. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली वाईटची, मात्र पंचांनी दाद फेटाळली. चेंडू सरळ गेला होता यष्ट्यांच्या वरून. एक निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो, आर्किटेक्ट आणि इंजिनियर सरांनी प्लीज स्टेजवर स्थान बनवायचं आहे. तुम्ही तिथे बसू नका, तुमची जागा इथे आहे प्लीज. 4 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगचा खेळ संपलाय आणि हा सामना मिलिंद सर, पालघर टायगर संघाने एका हाती जिंकलाय. एक्झॅक्टली. म्हणजे टायगर्स असतात असं कदाचित त्याने दाखवून दिलं. हरकत नाही, परंतु फायटरची लढाई बघण्यासारखी होती. त्यांनी प्रयत्न केले, जमलं नाही. त्यांचा एक चांगला बॅट्समन लवकर तंबूत गेला